नमस्कार मंडळींनो, जी.आर. माहिती या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर बघा, आपल्याला माहिती आहे 5 जुलैला जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली होती तेव्हा मंत्रिमंडळाने घोषित केलं होतं की ज्या ज्या मुली EWS, SCBC आणि OBC या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना उच्च शिक्षणासाठी 100% फी सवलत जी आहे ती राज्य शासन देणार आहे आणि त्या संदर्भातलं जी.आर. लवकरच येईल। तर या संदर्भातलं जी.आर. बघा आलेला आहे। आता आपण बघूया हा लाभ नक्की घेण्यासाठी काय काय करावं लागेल आणि कोणाकोणाला हा लाभ मिळणार आहे, याच्या अटी शर्ती काय आहेत ते आपण जाणून घेऊया। तर बघा, आत्तापर्यंतची मी एक काय सिच्युएशन होती ती तुम्हाला सांगते। आत्तापर्यंत ज्या मुली 12वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात आणि तोही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच कॅप राऊंडद्वारे जे प्रवेश घेतात आणि ज्या OBC, EWS आणि SCBC होत्या आणि ज्यांच्या फॅमिलीचं वार्षिक उत्पन्न जे ते 8 लाखापेक्षा कमी होतं त्यांना त्यांच्या परीक्षेची 50% फी जी आहे ती माफ होती। ही सध्याची सिच्युएशन आहे। पण ही फी माफी जी आहे ती 100% करायचा सरकारने निर्णय घेतलाय आणि त्यासंबंधी हा जी.आर. आहे। तर आता त्यासाठी क्वालिफिकेशन बघा काय असणार आहे। तर हा कोणाकोणाला लागू आहे? राज्यातल्या शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित म्हणजे ज्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान मिळते ते यासाठी क्वालिफाय आहेत, कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने म्हणजे पॉलिटेक्निक, सार्वजनिक विद्यापीठे आणि शासकीय अभिमत विद्यापीठे म्हणजे डीम्ड विद्यापीठे सुद्धा यासाठी पात्र आहेत, पण ते शासकीय असतील तर। आणि जे विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठ आहेत किंवा स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ आहेत ते यासाठी पात्र नाहीत। आणि सार्वजनिक पीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची जी फी आहे ती यामध्ये माफ होते। जे अभ्यासक्रम अव्यावसायिक आहेत त्यांची फी माफी या अंतर्गत येत नाही या टप्प्यात, तरी पुढे कदाचित एक्सटेंड होऊ शकते, पण सध्या तरी फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना हे लागू आहे। आणि शिवाय ज्या मुलींचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे कॅप राऊंडद्वारे ॲडमिशन होतं त्यांना हे लागू आहे। परंतु जर कोणाचं ॲडमिशन व्यवस्थापन कोट्यातून होत असेल किंवा संस्था स्तरावरील प्रवेशातून होत असेल तर त्यांना ही फी माफी जी आहे ती लागू नाही आहे। यासाठी मुलींच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। आणि याचबरोबर आता हे झालं शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये जे ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी, पण ज्या मुलींनी याआधीच व्यावसायिक शिक्षणाला ॲडमिशन घेतलं आहे त्यांना सुद्धा 2024-25 पासून ची जी फी माफी आहे ती 100% मिळणार आहे। म्हणजेच ज्या विद्यार्थिनींनी याआधीच व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश घेतलेला आहे त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे आणि त्यांना 100% लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे, हे नमूद करून घ्या। तसेच हा लाभ हा संस्थात्मक आणि संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले आणि मुलींना सुद्धा अनुज्ञेय आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे मुली आणि अनाथ मुले आणि मुली यांना सुद्धा आहे। तर अशा पद्धतीने या अटी शर्ती आपण पाहिलेल्या आहेत, त्या एकदा आपण बघूया परत एकदा। हा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ही फी माफी लागू आहे। इथे कुठल्या कुठल्या कॉलेजेससाठी आहे हे दिलेलं आहे। आणि शिवाय कॅप राऊंडमधून ज्यांचं ॲडमिशन होईल त्यांच्यासाठी वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला हवं आणि याआधी ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या मुलींना सुद्धा ही बाब जी आहे ती लागू असणार आहे। तर त्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी या लाभाचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त मुलींनी व्यावसायिक शिक्षणात प्रवेश घ्यावा, यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे सरकारचा। तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या ओळखीच्या मुलींना ही माहिती जी ती शेअर करा, जेणेकरून त्या या योजनेचा किंवा या लाभाचा फायदा घेतील। आपल्या चॅनलवरील माहिती इतरांना मिळून त्यांना फायदा व्हावा यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।